सुखाचे खाती दोन घास प्रजा, सोना चांदी बंगला गाडी, तुम्ही सारा कमवता, पण पोट भराया बळीराजाच्या. का रे बाबा, यार काम आहे तुझ्याकडे. काय रे? ते वसंतांनाचं घर आहे का, त्या घरात कोण कोण आहे तेवढं बघून येणार. खरं? त्यांच्या घरात 2-3 मुली आलेत. मग ते घरात आहेत का तेवढं बघून येणार. मी इथेच थांबतो. काय भानगड काय आहे भावासाठी एवढं नाही करणार का? करतो मी, तुझ्यासाठी नाही करणार, मग कोणासाठी करणार. मग तेवढं जा, जरा चौकशी कर, मी इथेच थांबतो. बरोबर. अगं मी काय म्हणते, आपण 2 दिवस झाले इथे राहिलोय, आता कॉलेजला जाऊयात का? अरे आता आपण इथं राहिलोच आहे. आता प्रगतीची आई काय बोलली की प्रगती उद्या येणार आहे, मग उद्या आपण पार्टी वगैरे करून जाऊया. ठीक आहे. हा हा चालतंय ना. हो मग ठीक आहे. ऐका अण्णा. अरे सारे बोल ना. कधी आलीस? कालच आले तू. कशीस? हाय, हाऊ आर यू? यस आय एम फाईन. अँड यू? व्हेरी वेल. हे कोण? फ्रेंड्स. I am Sarang Jankar. I am a pharmacist. I am from Mumbai University. Your good name? Myself Swati. I am Pragati's friend. I am from Karad. Sorry, extremely sorry. Thank you. I'll catch you later. Yes. सानिका, आपण एक सेल्फी काढूया. हा ठीक आहे. त्यांना पण बोलू. ठीक आहे. सानिका, झुमकेलेच भारी घेतली रे. विषय आहे काय? झुमका गिरा रे बरेली के बाजार में. काढा काढा फोटो काढा. आला आला आला. ये 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 लवकर ये. आहेत काय घरात? कोण कोण आहे? आहेत 3 पोरी. अगं वसंत नाना आली? ते नाही घरा बाहेर गेली वाटतं. नक्की ना?
नक्की बघून आलायस का? नक्की तर काय बर. नक्की. पण माझं एक काम होतं, आता काय तिकडे जरा जाऊन यायचं होतं. काय नको बा, तुला राग आला तरी येऊ दे, दोस्ती पाहिजे एवढं मी केलं पास. करला नाही नाही, तिचं तुझं तू पडतं बघ. तेवढं आपल्याला पोरीच्या भानगडीत मला काय प्रॉब्लेम होतो ना. जमणार. ठीक आहे, बघतो मी माझ्या पद्धतीने काय असेल ते. चल येऊ का? चल चल. काय झालं, कशाला थांबला? अरे थांबा ना, काय ते सांगायचं तुम्हाला. अरे तुम्हाला मी सांगितलं होतं ना की मला जो मुलगा आवडतो तो तिथं पुढे बसलाय बघ, चॉकलेट ड्रेस मध्ये घातलेला दिसतोय. हा छान आहे. मग तेच सांगत आहे तुम्हाला की तुम्हाला तर दाखवायचं होतं, म्हणून म्हणतो तिथं थांबा जरा. तर मग कुठं ऐकताय तुम्ही, म्हणते किती वेळेस काय झालं तेव्हा जर थोडं तरी करून म्हणून म्हणतो मॅसेज काय बघते, कळलं? हा मग त्यासाठीच सांगत होते तुला, तर तू ऐकायचं तयारच नाही. कळलं का? सांगते कसं वाटतं मग? छान आहे, मस्त आहे. दिसायला हा छान आहे. पण काय करायचं, भाव देत नाही. काय झालं काम इथं? यार काय तर बोला. मी तेच सांगत होते की पोरग बघ म्हणून, मग तुला दिसलं असेल. ही पोरगी आता याच्यावरती लाईन मारायला लागली. हिचं काहीतरी बघितलंच पाहिजे लवकरच आपल्याला. हा काय झालं? अरे म्हणजे असं वाटतं की त्याला कोणतं दुसरीच आवडते, पण आणि मला तर ते आवडतं, पण त्याला दुसरी कोणतं आवडते. कारण तो मी तुम्हाला सांगितलं कसं वाटतं करून. छान आहे, दिसायला पण छान आहे. आता मी तर काय म्हणते, बोलतो बघत पण नाही. आता काय करू, कळलं झालं. लागा विकास, पोरगी तुझ्याकडेच बघते लागा मागापासून. नाही नाही, माझ्याकडे नाही, तुझ्याकडे बघते. अरे काय याड लागले काय, ती तुझ्याकडेच बघते मागासपासून. अरे तू तुला पोरगी बघ. अरे अचानक अशी नजर जाते, तसं काय नाही. माझ्याकडे नाही, तुझ्याकडे बघते ती. अरे माझ्याकडनं नाही लागा दादा, तुझ्याकडेच बघते ती. अरे आलेला चान्स सोडतोस कशाला तू? तुला गरम आहे, मार दो हातोडा. आपल्याला असल्या गोष्टीत नाही इंटरेस्ट. दाद्या बघते. लागा दाद्या, तुला लागा संधी चालून आली. मला जर संधी मिळाली असती ना, आली अंगाव घेतली शिंगाव, मी नसतं सोडला. मी तिच्या मागे लागलो असतो लागा. आलेली संधी सोडू नकोस तू आता. हो ऐका, जरी ती माझ्याकडे बघत असली की नाही, आपल्याला नाही असल्याच्या इंटरेस्ट येत का आपलं. जाऊ मी, चला मी जातो. आपलं टेन्शन आहे ना. पण गेला मग आपलं इथं थांबून काय. चला, जिंदगी की येर येते, हारकेबाजी येते, दुसऱ्या बघू. हो तर टाइमपास तो पण गेला. चला आता काय करायचं. गळ मी टाकला, मासा दुसऱ्याच्या गळ्याला जाणार आहे. असा सहजासहजी मी जाऊन देणार नाहीये. मला पण पांडा म्हणतात. आई आलो. या घरात. प्रगती कुठे आहे? अगं काल तिचा मामा आला होता.
मामा घेऊन गेला. ती बोलली तुझी मैत्रिणी माझ्या येणार आहे त्या, तर मी नाही येत. मामा बोलला नाही, लगेच मी येतो घेऊन शाना. चालू होतं परत मग. मी तिला काल फोन केला होता, ती मला म्हणली की आपण पार्टी करूया म्हणून. मी या दोघांना पण घेऊन आले, पण तिचा फोनच लागत नाही. नाही ना, तिथं व्हायचं रेंजचा प्रॉब्लेमच आहे. बघ विनाकारण हेलपाटा झाला ना आपला. मी गेली असते ना आईच्या घरी. असू दे ग, त्यानिमित्तानं कळ ना प्रगतीचं घर बघायला वाटतं की आपल्याला. अगं असू दे ना, प्रगती नसली तर मी आहे ना इथं. आता का नाही, तुला तर माहित आहे सगळं घरात. या एक दोघी नवीन आले. जे पण काय करून खायचं असलं, नाश्ता फिस्ता तरी पण करून खावा. आणि जरी दुकानातलं काय खायचं असलं का नाही, तरी पण इथं भाईच्या दुकानात बघ उदारे तुम्हाला काय जे पण पाहिजे ते अनुषाना खावा. मी जाती मळ्यात व्हायचं माझं काम आहे. काम जर उरकलं तर लवकरच येते. त्यावर तुम्ही बोला बसा, काय करून खायचं ते खावा. लवकर मी येतेच माझा. ऐक ना सानिका, तुम्हाला काहीतरी बोलणार होते त्या मुलाबद्दल. कोणतं? हा अगं म्हणजे कसं माहितीये, जे पाहिजे असतंय ना ते नाही भेटत, ते भेटत नाही. आणि जे नको ते मागे लागतंय. म्हणजे काय ग? अरे म्हणजे मी तुम्हाला माझ्याशी दाखवलं होतं ना तो मुलगा, तर तो मला ना मनापासून आवडतो, पण तो मला भावत देत नाही. आणि जो दुसरा आहे तो तर माझ्या मागच लागलाय. चप्पल तर बाहेरच आहेत, घरातच असतील या. अगं असं काय बोलतेस कोड्यात, नीट बोल ना. आता तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही. तुम्हाला माहित असेल गणेश मंडळामधला मुलगा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. मग तो नाही असं जेव्हा तिथे दांडे खेळ जात होतो ना, तेव्हा कधी धक्का मारत होता, कधी पाया देत होता. आणि त्यात ठीक आहे म्हणलं जाऊ द्यात, त्यात काय हे असतात पोरं अशी. मग दुसऱ्या दिवशी कॉलेजवरून येत होते ना, तेव्हा त्याने हात पकडून चालला आणि मला म्हणतोय की नंबर द्या तुमचा, तुम्ही कुठला आहे, तुझं नाव काय, तू प्रगतीची मैत्रीण आहेस का, असं तसं. तुम्हाला माहित नाही मी तिथनं कशी निघून आले माहित आहे. आणि मी तुम्हाला सांगते, मी आज येत आले ना ते फक्त तुमच्या आधारावरती आले माहित आहे, नाही तर मी तर आले पण नसते. तो मुलगा इतकाच डेंजर आहे ना यार, खरंच त्याची भीतीच वाटते मला. तो दिसला तर मला भीती वाटते, इतकीची तरी भीती वाटते मला. खरंच तो डेंजर आहे? नाहीतर काय, एवढा डेंजर आहे? बघितलं तर कळलं तुला. अगं नको घाबरूस. आपल्याला असं काय वाटलं तर प्रगतीचे आई वडील आहेत, प्रगती आहे आणि आम्ही आहोत. तू कशाला घाबरते? नको घाबरूस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. चल मला खूप भूक लागली, आपण काहीतरी बनवून खाऊयात. बरं चालेल चला. अगं राहून दे, तू दुकानातूनच काहीतरी आपण आणूया. काय नाही पास्ता. पास्ता ठीक आहे. बरं तू दुकानातून घेऊन ये, तोपर्यंत आम्ही बाकीची तयारी करतो. बरं ठीक आहे चला. काय पाहिजे? पास्ता आहे का? आहे. अजय
अजय हो मॅडम आपलंच दुकान आहे काय पाहिजे ते घ्या हो तुम्ही. तू मला नको सांगूस कळलं. एवढं गुलाबजाम घे आपला माणूस एवढा प्रेमाने तुला चालतोय का ना. तुम्ही देताय का नाही पास्ता का जायतोय 55च्या खात्यावर टाका. स्वाती 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 काय झालं अगं काय झालं ते तरी सांग आम्हाला कसं समजणार. काय प्रॉब्लेम काय त्या पोराचा. तो माकड तोडायचा पांड्या दुकानात या धक्का देतोय जबरदस्ती दुकानात चालण्याचा प्रयत्न करतोय. काय सर जर टाइमला सारखं मागं मागं फिरतोय. इथं आता प्रगती असते ना खरं त्याला धडा शिकायला लागतं चांगला. खाल्ले मी असं करते जाते प्रगतीला घेऊन येते. प्रगतीकडे निघालेस का ठीक आहे जा बघतो मी मला पण पांडा म्हणतात. 2 तासात मागे येते मी. मला माहिती आहे तुझं घर कुठे वगैरे सगळं माहिती आहे मला. मी जाऊन येते पटकन. तुम्ही फक्त आई आल्या ना त्याला समजले आणि कुणाला कळून पण देऊ नका की मी बाहेर गेले म्हणून. ठीक आहे मी जाते आणि प्रगतीला घेऊन येते आणि त्या माकड तोंड पांड्याला चांगला धडा शिकवते. आवडते मी जाते. राबत असतो मातीत मी रोज रोज बळी राजा. मातीत हाय मी म्हणून तर सुखाचे खाती 2 घास प्रजा. सोना चांदी बंगला गाडी तुम्ही सारा कमवता. पण पोट भराया बळीराजाच्या कष्टाचं तुम्ही हो खाता. राबत असतो मातीत मी रोज बळीराजा. राबत असतो मातीत मी रोज बळीराजा. पैसाड का हिरा मोती गोष्ट सगळी हवसाची. आग पोटाची जवाया रास लागते बळीराजाची. जर थांबून राहिला बळीराजा पैसा तुमचा काय कामाचा. कमी लेखू नका कुणी त्याला शेवटी त्योच हैर कामाचा. या जगात दिवस कसा येणार शेतकरीच राजा होणार. मी बळीराजा राजा मी बळीराजा. लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.